नमस्कार, मी अश्विनी. छोट्या छोट्या गोष्टींमधला आज एक नवा विषय घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील आई, बाबा आणि मुलं. नुकतंच माझ्या वाचनामध्ये एक संभाषण आलं होतं, ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं सांगते की अमुक एका कार्यक्रमाला मी जाऊ शकलो नाही, त्यामुळे कार्यक्रम रद्द झाला. तर मला असं वाटलं की हे सांगताना त्या व्यक्तीला किती सुखानुभव होत आहे. म्हणजे ती जी ऑर्गनायझेशन असेल किंवा संस्था असेल, ती त्या व्यक्तीवरती किती डिपेंडेबल आहे. म्हणजे त्या संस्थेचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचं पुढे भविष्य काय आहे, जर ती इतकी इंडिव्हिज्युअल सेंट्रिक असेल. तर असा विचार डोक्यामध्ये येऊन मी अगदीच चमकले. मला असं वाटायला लागलं की आपण कुटुंब संस्थेमध्ये आणि काय वेगळं आहे. आई बाबा हे घराचे 2 पिलर आहेत. ऑफकोर्स तिथे आजी आजोबाही अजून एका पिलरचं काम करत असतात. पण तरीही आज अशी परिस्थिती आहे की मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आईवडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाने माझ्यापेक्षाही पुढे जावं. त्याने घरामध्ये इतर कामांना वेळ न देता चांगला अभ्यास करावा, उत्तम प्रगती करावी, छान छान मार्क मिळवावेत आणि घरातलं काय ते तर पुढे आयुष्यभर करायचंच आहे. मुलींसाठी हे स्पेशली आपण आजकाल घडतो की आता नको, तिला पुढे तर काम करायचंच आहे. म्हणजे ना, हे आपण किती चुकतो हे मला पहिल्यांदा असं जाणवायला लागलं की आपल्या मुलांना खरंच माहिती आहे काय की आपली आई समजा 2-3 तास किचनमध्ये राबत असेल म्हणजे ती नेमकं काय करते, किंवा आपले बाबा हे दिवसरात्र ऑफिसमध्ये जातात आणि काहीतरी खूप कष्ट करतात म्हणजे नेमकं काय करतात, किंवा त्यांचं नेमकं ऑफिस कुठे, ते किती स्टेशन पार करून उतरतात, नंतर कोणत्या दिशेला जातात आणि एक्झॅक्टली त्यांचं लोकेशन काय आहे, जिथे त्यांना किती स्ट्रगल करायला लागतो, किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप एकंदर काय, किंवा त्यांना ॲटलिस्ट एवढी तरी माहिती आहे का की आपल्या किचनमध्ये साखर, चहा पावडर किंवा तेलमीठ पाणी कुठे ठेवलं आहे. तर हे जे 2 पिलर आहेत ते कधी काळी एखाद वेळेस जर अनअवेलेबल झाले तर पुढे, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की मला मुलांना काम लावायचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे त्यांना जमतं, जे ते करू शकतात, ते आपण त्यांना करायला दिलं पाहिजे, ते त्यांना शिकवलं पाहिजे. कारण की इथे अशी भयावह परिस्थिती निर्माण होते की समजा आई जर घरामध्ये अवेलेबल नाही झाली कोणत्याही इमर्जन्सीमुळे, तर मुलं काय करणार आहेत, किंवा तर ती फॅमिली कशी स्टँड करणार आहे. तर आपण मुलांना सांगूया छोटी छोटी कामं जी ती करू शकतात. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने माझ्यापेक्षाही पुढे जावं. पण हे करत असताना जर तो किचनमध्ये येऊन जर ही गोष्ट समजून घेत असेल की माझ्या आईला अमुक अमुक काम करताना एवढे कष्ट घ्यावे लागत आहेत, किंवा माझे बाबा अमुक काहीतरी खूप इवन वर्किंग वुमन असेल तरी पण तिच्या ऑफिसमधला स्ट्रगल, तिच्या घरातला स्ट्रगल आणि बाबांचाही जो काही स्ट्रगल असेल तो जर ते फील करू शकत असतील तर ते आईबाबांचा जास्ती सन्मान करू लागतील असं मला वाटतं. तर ते नुसतंच घरामध्ये कसं पेइंग गेस्ट असल्यासारखं खायचं, प्यायचं, अभ्यास करायचं आणि झोपायचं असं न होता ते थोडेसे आपल्याशी जास्त रिलेट होऊ शकतील, आपला सन्मान करतील आणि कुटुंब म्हणून ती आपली जबाबदारीच आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तर आपण आहे ना हे सोडून देऊया की मुलांनी फक्त अभ्यास करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी काय आयुष्यात पुढे आहेतच, आता नको करायला, हे आपण सोडून देऊया. त्यांना जितकं जमतं, जेवढं करू शकतात तेवढं काम त्यांना लावूया, कारण की ही खरंच काळाची गरज आहे. तर हा होता आजचा एक छोटा मेसेज. प्लीज विचार करा आणि तसं वागायला आपण सुरुवात करूया. बाय.